शेगावचा राणा श्री संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा सोलापुरात दाखल झाल्यानंतर मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यात आलं। आषाढी वारीनिमित्त शेगाव येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत श्री गजानन महाराज यांच्या पालखीचं सोलापूर शहरात टाळ मृदुंगाच्या गजरात गण गण गणात बोतेच्या जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात उत्साहपूर्ण स्वागत करण्यात आलं। रूपभवानी चौक इथं पालखीचं आगमन होताच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं महापौर विनायक कोंड्याल आणि धनश्रीताई कोंड्याल यांच्या हस्ते पालखीचं पूजन करून स्वागत करण्यात आलं। यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती रणजिता चाकोते, सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला जंगम, शहर सुधारणा समिती सभापती स्वाती बडगू, भाजपच्या शहर अध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, पोलीस उपायुक्त प्रीतम यावलकर, उपायुक्त सोनाली यादव, नगरसेवक संजय कोळी, राजकुमार पाटील, नगरसेविका श्रीदेवी पुलारी, नगरसेवक अविनाश पाटील, नगरसेविका राजश्री दोडमणी, श्वेता खरात, माजी नगरसेविका लता पुटाणे, ऍडव्होकेट विजय मराठे तसंच भाविक वारकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। काका जल्दी करो हो थांबा महापौर थांबा पुढे या माऊली बाहेर यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी सांगितलं की 18 आणि 19 जुलै रोजी सोलापूर शहरात संत श्री गजानन महाराज पालखीचा मुक्काम असून सुमारे 700 वारकरी या पालखीसोबत सहभागी होत आहेत। वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी महानगरपालिकेने सर्व विभागांना सतर्क ठेवत 24 तास सेवा व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे। पालखी मार्गावरील रस्त्यांची आवश्यक ती दुरुस्ती करण्यात आली असून संपूर्ण मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली आहे। पालखीच्या मुक्कामासाठी कोचन प्रशाला तसंच उपलब्ध मंगल कार्यालयामध्ये पिण्याचं पाणी, स्वच्छतागृह, आरोग्य सुविधा, प्रकाश व्यवस्था, कचरा व्यवस्थापन आणि इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। या सर्व कामांसाठी महानगरपालिकेची यंत्रणा पूर्णपणे सज्ज असल्याचं त्यांनी सांगितलं। श्री संत गजानन महाराजांची पालखी आज सोलापूर शहरामध्ये आगमन होत आहे। आम्ही सर्वजण आमचे पक्षनेते असतील नरेंद्रजी काळे, रोहिणीताई तडवळकर आमचे अध्यक्ष आहेत व आमचे भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक व आम्ही सर्व सोलापूरकर आज अतिशय उत्साहाने त्यांचं या ठिकाणी आज आम्ही स्वागत करत आहोत। महापालिकेच्या वतीने देखील सुद्धा सर्व सोयी सुविधा या ठिकाणी पुरवण्याचा आम्ही प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। आशिया खंडातली सर्वात शिस्तबद्ध असलेली अशी पालखींचं आपण नाव घेतलं जातं आणि आज आम्ही त्यांच्या स्वागतासाठी सज्ज आहोत। संत श्री गजानन महाराजांची पालखी ही केवळ धार्मिक परंपरा नसून समाजात श्रद्धा, सेवा, समता आणि एकात्मतेचा संदेश देणारी प्रेरणादायी परंपरा आहे। सोलापूर शहरात आगमन करणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला सुरक्षित, स्वच्छ आणि सर्व सुविधायुक्त वातावरण मिळावं ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे। त्यासाठी सर्व विभागांमध्ये समन्वय साधून व्यापक नियोजन करण्यात आलंय। स्वच्छता, पिण्याचं पाणी, आरोग्य सुविधा, प्रकाश व्यवस्था, मुक्कामाची सोय तसंच आपत्कालीन सेवांची 24 तास उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे। वारकरी हे आपल्या शहराचे मानाचे पाहुणे आहेत। त्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू नये यासाठी महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी अहोरात्र कार्यरत आहेत। संतांच्या आशीर्वादानं आषाढी वारीचा हा सोहळा निर्विघ्न, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पडेल असा आपणास विश्वास आहे, असं यावेळी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलं। पालखी सोहळ्यादरम्यान शहरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून वाहतूक सुरळीत राहण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली। तसंच नागरिकांनी वाहतूक सूचनांचं पालन करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं। आज सोलापूर शहर हद्दीत पालखीचे आगमन होत आहे।
पोलीस प्रशासनातर्फे सर्व बंदोबस्त लावण्यात आलेले आहेत. कॉर्पोरेशनकडून महापौर साहेब आणि कॉर्पोरेशनच्या आयुक्त साहेबांनी स्वतः पाहणी वगैरे केलं आणि विशेष बैठक घेऊन सर्व तयारी केलेल्या आहेत आणि येणाऱ्या सर्व भक्तांना कुठल्याही प्रकारचा त्रास न होता या बंदोबस्त राहील अशा आमच्या अपेक्षा आहे. सर्वांना शुभेच्छा. आणि दरम्यान यावेळी महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील वारकऱ्यांना या वारीनिमित्त शुभेच्छा दिल्या. दरवर्षी सोलापुरात येथे एक दिवस मुक्कामाला असते. अतिशय उत्साहाचं वातावरण असतं. सर्व भाविक गजानन महाराजांच्या पालखीच्या स्वागतासाठी एकत्र येत असतात. आणि एक चांगल्या पद्धतीने सेवा करण्याची संधी महापालिकेला गजानन महाराजांच्या पालखीच्या निमित्ताने मिळाली. ती करण्याचा योग आम्हाला आला. दरवर्षी वारीला जरी प्रत्यक्ष जात नसलो तरी पण वारीच्या लोकांची सेवा करण्याचा आनंद जो वेगळा आहे तो आम्ही इथं उपभोगतो आहे, अनुभवतो आहे. कारण इतके शेगाववरनं निघालेली पालखी या पंढरपूरच्या नगरीमध्ये, विठुरायाच्या नगरीमध्ये येते आणि त्या वारकऱ्यांची सेवा करण्याचं भाग्य आम्हा सोलापूरकरांना लाभतं. ही अतिशय आनंदाची पर्वणी आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आज गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन झालेलं आहे. त्यानिमित्त मी सर्वांचे हार्दिक स्वागत करते. सर्वात आपल्या भारतामध्ये सर्वात शिस्तबद्ध अशी ही पालखी सोहळा म्हणून आपण सगळेजण ओळखलो जातो. सर्व वारकऱ्यांना पंढरपूरपर्यंत कोणतीही अडचण येणार नाही त्यासाठी आपले जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे भाऊ, महापौर विनायकदादा कोंडाला आणि सर्व प्रशासन हा चांगल्या पद्धतीने कार्यपद्धती करत आहे. त्याचं खूप कौतुक आहे. धन्यवाद. नमस्कार. आज या ठिकाणी आपण बघतो की दरवर्षी आपल्या सोलापूर शहरामधून गजानन महाराजांची पालखी खूप मोठ्या प्रमाणे यायला बघते आणि आपल्या पूर्ण सोलापूर शहराचे जे नागरिक आहेत एवढं भक्तिभावाने विठोबाच्या चरणी वाहायला बघतात आणि खरं तर हे खूप मोठा अभिमान वाटायला बघतो की आम्हाला येणाऱ्या आषाढी वारीला सर्व भक्तजनांनी विठोबाच्या चरणी सोलापूर शहरामध्ये चांगला पाऊस येऊ द्या, अन्न पाणी पिकू द्या हे आम्ही मागणं करतो. धन्यवाद. श्री संत गजानन महाराज पालखी थोड्याच वेळात सोलापूर शहरामध्ये येत आहे. त्यासाठी आम्ही सर्वजण आमचे सर्व सहकारी आम्ही येथे त्या पालखी सोहळ्याच्या आगमनासाठी आणि पालखीचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आवर्जून उपस्थित आहेत. आणि सर्व वारकऱ्यांचे सोलापूर शहरामध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या शहरामध्ये अतिशय शिस्तबद्ध असलेली गजानन महाराजांची पालखी आणि त्यांचे वारकरी आज दाखल होत आहेत. 2 दिवस आपल्या शहरामध्ये त्याचा मुक्काम आहे. आपण जे त्यांच्या स्वागतासाठी जे वेगवेगळे व्यवस्था आहेत गावातल्या वारकरी लोकांच्या असणारे सर्व नागरिक यांनी पण वेगवेगळे सुविधा केलेल्या आहेत. महापालिकेकडं पण बेसिक जी सुविधा आहेत त्यांच्या रस्ते स्वच्छता याची व्यवस्था केलेली आहे. आणि सर्व आपल्या शहरातील नागरिकांना सुद्धा विशेषतः ज्यांना जेवणाची सुविधा, पाण्याची सुविधा करताना फक्त शिस्तबद्धरित्या उघड्यावर कुठे कचरा पडणार नाही याची काळजी घेऊन आपण सर्वांनी मदत घ्यावी. आज विठ्ठलचरणी एवढंच प्रार्थना करतो की या शहरामध्ये गुण्यागोविंदाने जो पाऊस नव्हता, परंतु शेगावची पालखी आल्यानंतर त्या दिवसापासूनच आपल्या शहरामध्ये पावसाचं आगमन होतं आहे. आणि येताना शेगाव महाराजांनी पावसाचं आगमन केल्यामुळं त्यांना ह्या सगळ्या नागरिकांना शुभेच्छा देतो. की या ठिकाणी आमचे संत गजानन महाराजांचं पालखीचं दर्शन या ठिकाणी होत आहे. अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये सोलापूरकर या ठिकाणी असतात. या सगळ्या वारकऱ्यांना, या पालखीच्या सगळ्यासोबत असणाऱ्या सगळ्या नागरिकांना सुद्धा या निमित्ताने मी या ठिकाणी खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. धन्यवाद. सर्वांना रामकृष्ण हरी. आज सोलापूरमध्ये अतिशय भक्तिमय वातावरणात गजानन महाराजांच्या पालखीचं आगमन होत आहे. सर्व वारकऱ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि पालखीचं स्वागत करू. धन्यवाद. इकडे द न्यूज प्लस चॅनलचे संचालक तात्यासाहेब पवार यांनी तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल या विशेष कार्यक्रमाअंतर्गत सर्व महापालिकेचे पदाधिकारी तसंच वारकरी यांच्याशी संवाद साधला. दरम्यान श्री गजानन महाराजांच्या पालखीचा सोलापूर शहरात 2 दिवस मुक्काम असून उपलब्ध मंगल कार्यालयात अंतिम विसावा असेल. त्यानंतर ही पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल.